Cheers. दुष्यंत तू इथे यावेळी सुजितच्या रूम मध्ये? ते मॅडम सुजितनं बोलवलं होतं जाब विचारायला होतं, जे झालं त्याबद्दल. मी त्याला तेच सांगितलं जे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. तुम्हाला डाऊट येत असेल तर सुजितला बोलवू का? नाही, गरज नाही. त्याला यावेळी डिस्टर्ब नको करायला. मॅडम तुम्ही अजून जागा कशा काय? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आणि स्वानंदी बरी आहे ना? म्हणजे तिला काही झालं नाही ना? झोपली असेल ना ती आता? मॅडम मला माहितीये की तुम्ही सगळे माझ्यावर चिडलात. मी इथे येण्याने तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय, पण माझं बापाचं मन आहे शेवटी. मॅडम प्लीज समजून घ्या. गुड नाईट. तुम्ही आता इथे काय करताय? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम हा आहे की तू तुझ्या रूम मध्ये नव्हता. मी सगळीकडे तुला शोधत होते, म्हणून मला उगाच टेन्शन आलं ना. तू इतक्या रात्री कुठे गेलास? सॉरी, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होतोय. गुड नाईट. दुष्यंत जितका साधा आणि सरळ असल्याचा आव्हान तितका तो नक्कीच नाहीये. बराच वेळ झालाय, मणी सर अजून आलेले नाही. वॉर्डन मॅडम पण गेली होती त्यांना बघायला, त्याही आलेल्या नाहीत. मणी सराव, कुठे गेला होतात तुम्ही? कधीची वाट बघतीये मी तुमची. मणी सर, अहो मी बोलतीये तुमच्याशी, तुम्ही बोलत का नाही माझ्याशी? हे बघा स्वानंदी, मी खूप थकलोय, डोकं दुखतंय, मला झोपायचंय. DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून मणी सर खूप अस्वस्थ झालेत. मला कळतंय ते. त्यांना झोप सुद्धा लागत नाहीये. का केलं स्वानंदी तुम्ही असं? काय गरज होती हे सगळं करायची? स्वानंदी, त्या हाताला काय झालंय? नाही, काही नाही. स्वानंदी, त्या हाताला काय झालंय? काही नाही म्हणाले ना. मी विचारलेल्या प्रश्नाचं नीट उत्तर द्या. त्या हाताला काय झालंय? आणि सर, तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला, तुमचा सुद्धा. या सगळ्यात माझी काहीही चूक नाहीये. मला नाही सहन होत हे सगळं, म्हणून मी स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. काय?
मणी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. स्वानंदी काहीतरी वेडेपणा करत होती, मी फक्त तिला थांबवत होतो. स्वानंदी, काय बोलताय तुम्ही? तुम्ही स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःचा, बाळाचा. कोणी अधिकार दिला तुम्हाला हा? माझा वॉर्डन मॅडमचा विचार नाही आला तुमच्या मनात? तुमच्या माघारी आमची काय अवस्था झाली असती याचा विचार नाही आला तुमच्या मनात? स्वानंदी, पुन्हा जर असं काही केलं ना तर याद राखा. मणी सराव, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. नाही, सॉरी, म्हणजे माझं चुकलं. मी असं चिडायला नको तुमच्यावर. खरं तर आता तुमच्यावर चिडण्याचा, तुम्हाला रागवण्याचा, तुमची काळजी घेण्याचा मला काही अधिकार उरला नाहीये. मणी सराव, का असं बोलताय तुम्ही? मी काय सांगतेय ते ऐकून तर घ्या. मी स्वतःला संपवायचा प्रयत्न करत होते, तितक्यात तो दुष्यंत तिथे आला आणि तुम्ही त्याच वेळेस तिथे आलात आणि तुम्ही गैरसमज करून घेतलात. मणी सर, गैरसमज नाही स्वानंदी, कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा आहे, म्हणून तर त्याने योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवला तुमच्या मदतीला. खरं तर आता मी बाळाची काळजी घेणं योग्य नाहीये, कारण आता बाळाचे खरे बाबा, त्याची आई, ते आहेत ना काळजी घ्यायला. उलट मी या घरात राहून तुमच्या आणि दुष्यंतच्या मध्ये येतोय. खरं तर स्वानंदी, आपलं लग्न होणं हा निर्णय चुकीचा वाटतोय मला आता. मणी सराव, काय बोलताय तुम्ही? मणी सर, आपल्या लग्नाचा निर्णय चुकला असं म्हणताय तुम्ही? मणी सराव, काय बोलताय तुम्ही? अख्ख्या जगात माझ्यासारखी लकी मुलगी शोधून सापडणार नाही, जिला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. मणी सर, आपल्या बाळासाठी तुम्ही जगातले बेस्ट बाबा आहात. मणी सर, प्लीज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती. अहो, ते रिपोर्ट्स काही जरी सांगत असले ना तरी तो दुष्यंत जे काही बोलतोय त्यातलं काहीच आठवत नाही मला. आणि तुम्हाला वाटतं का मी नशेत जरी असले तरी अशा अनोळखी माणसाला मी जवळ ओढेल? मणी सर, तुम्ही ओळखता ना मला. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज. मणी सर, मला खरंच काहीच कळत नाहीये. ते रिपोर्ट्स पॉझिटिव्ह कसे आले, तो दुष्यंत कुठून आला, कसा आला, मला काहीच कळत नाहीये. मी पाप केलेलं नाहीये. मी तसली मुलगी नाहीये. मणी सर, प्लीज विश्वास ठेवा माझ्या. खरं काय खोटं काय देवालाच माहिती. बाकी ते रिपोर्ट्स, दुष्यंत जे काय म्हणतोय ते, त्यावरून आपल्या नात्यावर परिणाम होणार आहे नक्की. मणी सराव, काय रे, 4 किलोमीटरच धावलोय आपण, तू एवढा दमलास? 4 किलोमीटरच? तुला सवय दुष्यंत रोज जॉगिंग करण्याची, आणि मला रोजची सवय. एकदा का दारूने मला सोडलं ना, 40 किलोमीटर सहज धावेन. बरं, ऐक, तू आता घरात मस्त सेट झालायस. आता लवकरात लवकर स्वानंदीच्या जवळ जा. एकदा का तुझ्या जवळ गेलास ना की ही बाजी आपण सहज जिंकू. येस बॉस. चल. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय सुजितराव, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हा, जॉगिंग वगैरे. हा, बरं, हे तुझं तिकडचं रुटीन दिसतंय, म्हणजे सकाळी व्यायाम किंवा जॉगिंग आणि मग ऑफिस. हो सर. कुठल्या कंपनीत जॉब करतोस तू? सर, मी इंट्रा रेड नावाची एक कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी. त्याचं हेड ऑफिस कुठे आहे? ह्युस्टनला, टेक्सासमध्ये. बर.
अरे मी असं ऐकलंय की तिथे 40 तासापेक्षा जास्त काम करायचं नाही असा लेबर लॉ सांगतो, बरोबर ना? हो बहुतेक, कारण मी पण असं ऐकलं होतं पण मला कल्पना नाही. मी कॅलिफोर्नियाला असतो. अच्छा अच्छा. काय रे तिकडे कॅम्पस इंटरव्ह्यू मधनं जॉब मिळाला का इथे आधी कुठेतरी नोकरी करत होतास? ऍक्च्युली एका मित्राच्या रेफरन्सनी मी तिथे गेलो होतो. बर. त्याआधी इथे एका छोट्या स्टार्टअप मध्ये काम करत होतो. कुठे? परफेक्ट सिस्टम्स नावाचा एक. परफेक्ट सिस्टम्स, मनोज खन्ना MD आहेत, बरोबर आहे? आणि त्यांचं ऑफिस BKC मध्ये आहे, करेक्ट? हो. मग तू कुठे होतास? BKC का MIDC? ऍक्च्युली थोडे दिवस MIDC मध्ये, थोडे दिवस BKC मध्ये. अरे पण तू तर बॅक ऑफिसला काम करतोय असं म्हणालास ना? हो म्हणजे मी थोडे दिवस बॅक ऑफिस मध्येच काम केलं होतं, म्हणून BKC ला होतो. दुष्यंत, मला वाटतंय तुझी झोप नीट झालेली दिसत नाहीये. जा जाऊन आराम कर जा. डॅड सकाळी सकाळी किती प्रश्न विचारताय विचारायला. त्याला कोर्टात उभं केल्यावर का वाटत असेल. आणि तो बॅक ऑफिसला होता, फ्रंट ऑफिसला होता, कुठे असणार आहे, काय करणार आहे, त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय, ते सगळं तो आणि स्वानंदी काय ते बघून घेतील आपापसात. पण हा, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आपल्या घरामध्ये आता जे काही घडलंय ते बाहेर कुठेही कळता कामा नये. बरं सुजितराव, तुमच्याकडे महत्वाचं काम आहे, जरा या आतमध्ये या. आलो डॅड. डॅड, तुम्ही बोलावलं का मला? डॅड काय महत्वाचं बोलायचं होतं तुम्हाला? डॅड, आम्हा दोघांनाही का बोलावलं तुम्ही इथे? काही काम आहे का? तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये तुम्हाला? तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला असं वाटतं की फक्त तुम्हीच हुशार आहात आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत. तुम्ही तर ऐकलं असेल ना की मांजर दूध पिताना डोळे बंद करून पितं आणि त्याला असं वाटतं की कोणीच आपल्याकडे बघत नाहीये, पण सगळं जग त्याच्याकडे बघत असतं. डॅड, मांजर दूध काय चाललंय? काय काम आहे ते सांगा ना. तुझ्या कबुली जबाबावर मला तुझी सही हवी आहे. काय? कसला कबुली जबाब डॅड? संचिता, मी तुझा सासरा आहे आणि तुझ्या नवऱ्याचा बाप. सर्वार्थानं बाप आहे मी, अगदी सर्वार्थानं. काय ना, सुजितचा मी कबुली जबाब लिहून घेणार आहे की त्यांनी दुष्यंतला ह्या घरामध्ये प्लांट केलाय आणि त्याला तुझी साथ आहे. तुम्ही दोघांनी मिळून दुष्यंतला ह्या घरामध्ये आणलाय. डॅड, डॅड काही काय? आमचा काय संबंध त्या दुष्यंतशी? तो स्वानंदीचा बॉयफ्रेंड आहे ना. आम्ही का आणू त्याला इथे? काही म्हणजे. एक्झॅक्टली डॅड. दुष्यंतला आम्ही का प्लांट करू? स्वानंदी आणि दुष्यंत कदाचित आधीपासून एकमेकांना ओळखत असतील आणि ते त्यांचं काय ते बघून घेतील ना. आपल्याला काय, आमचा काय संबंध डॅड त्याच्याशी? हा, सुजितराव, तुम्ही विसरला आहात का की स्वानंदीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा खरा बाप कोण आहे हे मला माहिती आहे. त्याची तुम्हाला आठवण करून द्यायची गरज आहे. किती वेळा तुम्हाला मी सांगितलंय पण तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. अरे सगळं कसं व्यवस्थित शांतपणे चालू होता, पण स्वतःची अक्कल वापरून तर दुष्यंतला ह्या घरामध्ये आणायची काय गरज होती? स्वानंदीचं हे प्रकरण
तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे हे प्रश्न विचारणं हे सगळं विसरले होते ते. तुम्ही ना मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारलाय. अरे स्वतःची अक्कल वापरायची काय गरज होती? डॅड, स्वानंदीच्या बाळाचा बाप कोण आहे हा प्रश्न विचारणं लोक विसरले आहेत. पण त्यांना या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालंय अजून. कमॉन डॅड, इन फ्युचर कोणी आपल्या समोर आलं असतं, आपल्याला प्रश्न विचारला असता, आपण काय उत्तर देणार होतो? हे बघा, ही टांगती तलवार सतत माझ्या डोक्यावर होती आणि मला झोप लागायची नाही, मला काही सुचायचं नाही. ठीक आहे ना, ठीक आहे, आलाय दुष्यंत समोर. इफ ही इज ओनिंग अप ऑल दिस रिस्पॉन्सिबिलिटी ऑन हिमसेल्फ, मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? तो जबाबदारी घ्यायला तयार आहे ना स्वानंदीच्या बाळाची. नाही, तुम्हाला एक गोष्ट कळत नाहीये डॅड. हा दुष्यंत आता स्टोरीत आल्याने ना एक स्टोरीत नवीन ट्विस्ट आलाय. स्वानंदी आणि मणीचं आयुष्य बर्बाद होणार आहे हा दुष्यंत आल्यामुळे. स्वानंदी आणि मणी एकमेकांपासून लांब जातील, या घरापासून देखील लांब जातील. या घराचा खरा वंश मी होतो आणि इथून पुढे सुद्धा मीच राहणार. तसंही तुम्ही तुमचे सगळे हक्क, या घराचा खरा वारस तुमच्या लाडक्या मुलाला करणार होतात ना. पण आता दुष्यंत आल्याने त्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. नीलम, तू कधी आलीस? काही काम आहे का? नाही, नाश्ता तयार आहे, बोलवायला आले होते. अच्छा. काही टेन्शन आहे का? नाही नाही, काही टेन्शन नाहीये. तू हो पुढे, आम्ही येतो. चला. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. अरे म्हणे स्वानंदी, या ना, या बसा. अरे मणी, तुझा चेहरा असा का दिसतोय? जागरण झालं का? नाही, फार नाही. उभा कायस, बस ना. नाही, नको मॅडम. खर तर मला भूक नाहीये. तुम्ही करा नाश्ता, मी करेन नंतर. अशी कशी भूक नाहीये? बस पटकन. सुजित, तू बोलवलंस मला? हो. अरे ब्रेकफास्ट करायला ये ना. दुष्यंत, इथे समोर बस, ये. सॉरी, तुझी जागा आहे का? मला माहित नव्हतं. बस. अरे, जागेवर काही नाव नाही दिलेलं. आधी आम्ही बसायचो, त्यानंतर हे तिघे, आता तू बस. बस बस बस. नाही, नको. आय एम सॉरी. प्लीज ये ना. आज पोहे बनवले, पोटभर खा. आणि दुष्यंत, तुला भारतात आवडतं की अमेरिकेत? भारतात. अमेरिका माझी कर्मभूमी. आणि आता बाळ पण भारतातच आहे, मग तुझं अमेरिकेत मन कसं लागेल? स्वानंदी, ह्याला म्हणतात खरं बापाचं प्रेम. अमेरिकेहून खास तुझ्यासाठी आणि बाळासाठी आलाय. ब्रेकफास्ट मस्त झालाय. तिथे अमेरिकेमध्ये मला पोहे खायला मिळत नाहीत ना. म्हणूनच म्हणलं पोटभर खा. काय रे, पाणी पाणी पाणी.
मिरची खाल्ली बहुतेक. मला तिखट जास्त सहन होत नाही. अय्य हो का? तुला माहितीये का आमची स्वानंदी ती जेव्हापासून प्रेग्नंट आहे ना तेव्हापासून तिने सुद्धा तिखट खाणं सोडलंय. आणि तिला डोहाळे सुद्धा तिखटाचे नाही लागलेले. तुला माहितीये तिला कसले डोहाळे लागलेत? विचार बरं कसले. कसले? गोड खाण्याचे, व्हॅनिला आईस्क्रीमचे. काय? व्हॅनिला? अय्या तुला पण आवडतं की काय? हे पण आमचा मणी फक्त तिखट खातो हा. स्पायसी आवडतं त्याला सगळं. मणी सर